आज मसाई देवीची यात्रा होती. मग काय मग आम्ही गेलो कामावर पहिल्यांदा म्हणलं कामावरून जाऊन लवकर घरी यायचं. मग काय आलो कामावरून लवकरच घरी. मग पहिल्यांदा म्हणलं आपलं जाऊ घरात जाऊन म्हणलं आपलं आवरून बिवरून मस्तमध्ये जायचं आपल्या वडापावच्या गाड्याकडं. घरात आलो आणि म्हणलं पहिल्यांदा जाऊ सुमत्याकडे. सुमत्यानं टाकलेला वडापावचा गाडा. आणि आणि काय नाही एवढंच. तुझं काय? आपला वडापाव सेंटर आहे. नक्की भेट द्या. आणि पुढे खुनशील टाकला की तुझं. मग इथं आपली चेष्टा मस्करी झाली आणि पहिल्यांदा म्हणलं आपलं व्हिडिओ करून घेऊया. पुन्हा व्हिडिओ करायला गावायला नाही. दुपारचं काय लय पब्लिक नसते म्हणून हे आपलं निवांत झोपल्याला गडी. कंटेंट कुठलं गावात नव्हतं म्हणून माझं डोकंच फिरलेलं. मग आपलं म्हणलं झोपूया आणि आपलं पुन्हा 4 वाजता उठून आपलं म्हणलं सुमत्याकडे जाऊया. मग आलो 4 वाजता सुमत्याकडं. सुमत्याचा आपला वडापावचा गाड्याचं नियोजन झालेलं लावून घेऊन. कसला द्या तुमच्याकडं. आमच्याकडनं काय नाही. हे म्हणलं आमच्याकडं काय नाही. मग राहून ते म्हणलं आता आम्ही गपच बसावं. मग भेळवाल्या काकानं बोलवलेलं. कुठल्या तर प्रायव्हेट चटणीचं नाव घेतलं यांनी. पण मला काय कळालंच नाही. राहून ते म्हणलं आपलं. मग काय पाहिजे तुला? ह्याचा ॲटिट्यूड बघून मला भूकच लागली. म्हणलं आपलं खाऊ वडापाव. मग वहिनीने तयार करायला घेतला वडापाव. सुमत्यानं दिला मग वडापाव मला तयार करून. म्हणलं आता खा. मग चटणी बिटणी मारून हे वाला घेऊन मग आता म्हणलं खायचा वडापाव. मग त्याला एकट्यालाच कसा सोड. मग त्याला बी घेऊन खाल्ला. म्हणून मग दुसरा बी वडापाव घेतला. तो बी भारी होता. मग आता गडबड लय झालेली. जाऊया म्हणलं कामावर लवकर. 5 वाजून गेलेल्या. पहिल्यांदा आलो आणि या 2 खोंडाने दिलेल्या आईस्क्रीम मला खायला.